नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कालच्या भागामध्ये आपण ग्लॉटल या प्रकारातील म्हणजेच ह या वर्णाच्या बाबतीत आपण अभ्यास केला होता आणि त्याच्या संबंधाने जेवढी काही माहिती आपल्याला घेणं गरजेची होती तेवढी आपण घेतलेली आहे। त्यावर आधारित शब्द बघितलेले आहेत, त्याचे ॲलोफोन्स वगैरे सुद्धा बघितलेले आहेत। आजच्या भागामध्ये आपण य हा जो मराठीतला अर्धस्वर आहे तसाच इंग्रजांनी सुद्धा हा त्यांच्या जे 44 फोनिम्स म्हणजेच ध्वनी आहेत त्यामध्ये या य ला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, स्थान दिलेलं आहे, याचा समावेश केलेला आहे। तर या य च्या संबंधाने आज आपण या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला आनंद वाटेल की आजच्यानं आपले कॉन्सोनंट संपलेले आहेत। आज आपलं हे कॉन्सोनंट मधलं शेवटचं लेक्चर आहे, बरोबर। आतापर्यंत तुम्ही फार धीरानं या सगळ्या गोष्टी शिकत आहात, त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे आणि याचं तुम्हाला फळ किंवा याचा परिणाम तुम्हाला लवकरच पुढं तुमच्या आयुष्यभर काय म्हणतो मी आयुष्यभर तुम्हाला या गोष्टीचा चांगला परिणाम झालेला तुम्हाला दिसेल, बरोबर। आता चला विषयाकडे वळू। तर या यचा उच्चार किंवा यचा आपण समावेश जसं बाकीचे आपण वेलार अल्विओलार असे प्रकार पाडले होते, तर यचा समावेश आपण पॅलेटल या प्रकारांतर्गत करत असतो। पॅलेटल म्हणजे तालव्य। जसं आपण तुम्ही बघा आपण मराठी वर्णमाला शिकत असताना आपण जसं कंठ्य तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ठी असे जे प्रकार बघितले होते, तर या प्रकारामध्ये तालव्यमध्ये आपण सगळे च वर्गातले सगळे वर्ण घेतले होते, जसे की च छ ज झ आणि य काय य। हां, तर याच्या सोबतच ज्यावेळी मी तुम्हाला तो तक्ता दिला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तालव्यमध्ये आपण च वर्ग किंवा च वर्ग य आणि श, च वर्ग य आणि श या सर्व वर्णांचा आपण समावेश तालव्यमध्ये केला होता। आता ह्याच्यात मी हे सगळं का सांगतोय मागचं, तर या सगळ्या वर्णांचा उच्चार करून बघा, या सगळ्या वर्णांच्या उच्चाराच्या शेवटी य असा तुम्हाला उच्चार झालेला बघायला मिळतो। जसं की च मध्ये य आहे, छ मध्ये य आहे, ज मध्ये य आहे, झ मध्ये सुद्धा य आहे। अशा पद्धतीने या सगळ्यांच्या उच्चारामध्ये य आहे। य आणि श हे जे बाकीचे व्यंजन मी तुम्हाला सांगितले होते यांच्या सुद्धा उच्चारामध्ये काय आहे, य मध्ये तर य आहेच आहे आणि श याचा उच्चार करत असताना सुद्धा आपण य सारखा उच्चार होतो। तर तालव्य या प्रकारामध्ये य सारखा उच्चार आपण काय केला होता, समाविष्ट केला होता। त्यामुळं आता आपला तर बोलून य आहे, जसं मराठीतला य सुद्धा तालव्यमध्ये होता, तर इंग्लिश मधला य पॅलेटल मध्ये टाकल्याची काही आपल्याला हरकत नसायला पाहिजे। आता हे पॅलेटल या प्रकारामध्ये य या ध्वनीचा म्हणजेच फोनिमचा साऊंडचा आपण अभ्यास करणार आहोत। आता याच्यात एक लक्षात देण्यासारखी गोष्ट अशी आहे, तर हा जो य आहे मराठीतला य इंग्लिश मधल्या वाय या लेटरनं आपण स्पेलिंगमध्ये बऱ्याचदा लिहिलेला बघतो आणि इथपर्यंत आपल्याला अडचण नाही, कारण अशा स्पेलिंगचे शब्द आपल्या ओळखीचे आहेत। पण ज्यावेळी स्पेलिंग उच्चार अर्थ असं डिक्शनरीमध्ये तुम्ही बघत असाल त्यावेळी एक लक्षात घ्या की ज्यावेळी समजा आता डिक्शनरीमध्ये समजा इथं स्पेलिंग दिलेली, इथं उच्चार कसा करायचा ते दिलेला आहे आणि इथं अर्थ दिलेला आहे असं समजा, मग स्पेलिंग दिलेली असेल कंसामध्ये दिली असेल किंवा नसेल, पण उच्चार दिलेला असेल समजा इंग्लिश मराठी अशी डिक्शनरी असली तर त्याचा उच्चार असा 2 फॉरवर्ड स्लॅशच्या मध्ये दिलेला असेल। 2 फॉरवर्ड स्लॅशच्या मध्ये काय दिलेला असेल, उच्चार दिलेला असेल आणि उच्चार दिलेला असताना त्या ठिकाणी य या ध्वनीसाठी चिन्ह वाय नसणार आहे, तर जे सारखं चिन्ह असणार आहे। कसं असणार आहे, जे सारखं चिन्ह असणार आहे। त्यामुळे ह्या एवढ्या एक छोट्याशा गोष्टीकडे लक्ष तुमचं असू द्या। म्हणजे काय, तर शब्दाच्या स्पेलिंगमध्ये य या ध्वनीसाठी आपण काय करतो, वाय हे लेटर वापरत असतो, इथपर्यंत आपल्याला अडचण नाही। पण त्याचं ज्यावेळी आपण IPA म्हणजे इंटरनॅशनल फनेटिक्स अल्फाबेट यामध्ये चिन्ह कोणतं आहे, तर जे सारखं चिन्ह आहे, त्याला जे म्हणायचं नाही कधी, 2 फॉरवर्ड स्लॅशच्या मध्ये, 2 फॉरवर्ड स्लॅशच्या मध्ये इथं उच्चाराच्या ठिकाणी ज्यावेळी जे दिलेला असेल त्याचा उच्चार आपण य सारखा करायचा आहे, काय अडचण नसायला पाहिजे। चला आता पुढे बघू। पहिला मुद्दा
पॅलेटलमध्ये याचा आपण समावेश का केला? कारण याचा य सारखा उच्चार होतो. मराठीतला य, श आणि च वर्ग सगळी तालव्यमध्ये होते, तसं हा य पॅलेटलमध्ये टाकला, काही अडचण नाही. याचा IPA मध्ये जे सारखा सिंबल आहे त्याला आपण वाचणार य सारखा आहोत, इथंही काही अडचण नाही. आता पुढे येऊ, चला आता याच्या स्पेलिंगकडे जाऊ. बघा, मराठीतल्या यज्ञाच्या य साठी इंग्लिशमध्ये वाय असायला पाहिजे, अडचण नाही. आपण मराठीचं इंग्रजीमध्ये ट्रान्स्क्रिप्शन करताना बघितलं होतं, म्हणजे लिप्यंतर करताना ते बघितलं होतं, काय अडचण नाही, हे आपण केलेलं आहे असं, बरोबर आहे का? मग आता याच्यासारखे शब्द आहे बघा इंग्लिशमध्ये, YES येस, कसं येस, आणि YET येट, असे दोन शब्द आपल्या परिचयाचे आहेत. येस म्हणजे होकार दर्शविणे, हो म्हणणे, आहे का नाही? येस म्हणजे काय? होकार किंवा हो म्हणणे. आणि येट म्हणजे काय? तर येट म्हणजे अद्यापी, काय? अद्यापी किंवा अद्याप असं म्हणा. आणि अद्याप नाही कळालं तर अजून तरी, आत्ताच्या या वेळेपर्यंत तरी, त्याला काय म्हणणार आपण? अद्याप किंवा अजून तरी, अशा अर्थानं आपण येट या शब्दाचा वापर करतो इंग्रजीमध्ये. आता मग अजून तरी म्हणजे कसा वापर करणार त्याचा? समजा आपण एखाद्याला विचारलं, समजा आपण बस स्टँडवर गेलो आणि त्याला विचारलं की या गावाला जाणारी ST आली का हो? कंट्रोलरला विचारलं, ते म्हणणार अजून तरी आली नाही, अजून तरी आली नाही. मग या असं अजून तरी आली नाही, आता कळलं का तुम्हाला इथं कसं वापरणार? अजून तरी. मग अजून तरी आली नाही म्हणजे ते काय म्हणणार? नॉट येट, नॉट येट असं म्हणणार. मग आता वायचा उच्चार य सारखा झालेले हे दोन शब्द बघितले, इथपर्यंत तुम्हाला अडचण नाहीच आहे, बरोबर? मराठीतलं य सारखंच आहे ना, काय अडचण आहे? काय अडचण नाही. आता जरा इथं लक्ष द्या. बघा, मी जर तुम्हाला म्हणलो की काही ठिकाणी आयचा उच्चार सुद्धा य सारखा करायचा, तर तुम्ही म्हणता काही सांगायला लागले, होईल का नाही? असं तुम्हाला दाखवून देतो मी. बघा, आयचा उच्चार य सारखा, मराठीतल्या य सारखा झालेला हे काही उदाहरण आहेत. अगोदर तुम्ही कसं वाचता ते बघू, नंतर योग्य कसं वाचायचं ते मी सांगतो. बघा, हे काय वाचा? ONION. कसं वाचणार तुम्ही? आता तुमच्यातले काही जण याला ऑनियन म्हणले असतील, काही जण ओनियन म्हणले असतील, काही ओनिओन बी म्हणले असतील, काही म्हणले असतील, बरोबर आहे का नाही? सगळ्याच चुकलेलं आहे, त्यामुळं काही अडचण नाही, कोणी खुश व्हायचं काही कारण नाही. इथं ऑनियन नाही, ओनियन नाही आणि ओनिओन बी नाही. मग याचा उच्चार कसा व्हायला पाहिजे? तर ते इंग्रज काय करतात, या O आणि N याचा उच्चार ते अन करतात, याचा उच्चार अन करतात. मग आता ह्या ओचा उच्चार अ सारखा होतो, म्हणजे हे उलट ई तुम्हाला सांगितलेलं मी, श्वा साऊंड याच्यासारखं घेतात, एन जशाला तसं. मग याचं मिळून काय झालं? अन. या ONचं मिळून काय झालं? अन. आणि जे राहिलेलं ION आहे, राहिलेलं जे ION आहे याचा उच्चार ते यन सारखा करतात. कसा करतात? यन. यन म्हणजे हे असं यन, यन. मग काय झालं? ते अनियन. काय झालं? अनयन, अनियन. आलं लक्षात? आता येच नियम लावायचा सगळा. बघा, आता हे झालं ओपिन, हे काय झालं? ओपिन. आणि शेवटच्या IONचं काय घेणार आपण? यन. ह्याचं काय घेणार? यन. मग हे काय झालं? ओपिनियन. ह्याचं झालं ओपिन, ओपिन. आणि हे झालं यन. मग काय झालं? ओपिनियन, 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 ओपिनियन. ठीक आहे. पुढे बघा, MILL मिल, MILL मिल. पुढं आहे ION. IONचं काय घेतात इंग्रज? यन. मग याचं काय होणार? मिलियन. आता थोडं बारकाईनं जर बघितलं आपण तर ह्याला ते मिली अन असंच म्हणायचं असतंय त्यांना. पण आता थोडं बघा इथं, आता हे मिली अन असं म्हणत असताना आता ह्या दोघांकडे लक्ष देऊ जरा आपण. बघा, हे ल घेतलं, त्याच्यामध्ये ई घेतला दीर्घ, आणि पुढं आहे अ, नंतर आहे न. हे कळलं का तुम्हाला? ही जी दुसरी वेलांटी त्यासाठी मी हे घेतलं आणि अ जशाला तसं घेतलं. आता काय होणार आहे?
तर ह्या ई आणि अ यांचा दोघांचा गडबडीत फास्ट उच्चार करत असताना दोघांचा एकच स्वर किंवा एकच अक्षर असा जर उच्चार करायचा म्हणलं तर मी तुम्हाला सांगितलं की यला जे आपण अर्ध स्वर म्हणतो ते त्यासाठीच तर म्हणतो की यचा उच्चार ई आणि अ यांचा जलद उच्चार केल्यासारखा होतो. इय 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 इय, बरोबर. मग तसं हे इथलं दुसरी वेलांटी आणि हे अ हे मिळून काय झालं, य झालं. आणि मग पुढं न तर आहेच एन बद्दल. तसं हे इथं मिलियन असं कोणी म्हणत नाही, याला ते उच्चार कसं करतात इंग्रज लोक, मिलियन, म्हणजे ल ला य जोडल्यासारखं मिलियन. ठीक आहे. मग आता या सगळ्या शब्दांमध्ये आयचा उच्चार य सारखा झालेला दिसला तुम्हाला, काय अडचण नाही. मग आता आपण वायचा उच्चार य सारखा झाला, इथवर तुम्हाला अडचण नाही. आयचा सुद्धा उच्चार य सारखा झाला, इथपर्यंत सुद्धा तुम्हाला आता अडचण नाही. कसं होतं ते तुम्हाला एकदम बारकाव्यानं सांगितलेलं आहे, बरोबर आहे का नाही. आता काहीच अडचण नसायला पाहिजे. मग आता काय लक्षात ठेवणार तुम्ही, वाय किंवा आय याचा उच्चार इंग्लिशमध्ये य सारखा होतो आणि या य या ध्वनीचा IPA मध्ये सिंबल जे सारखा असतो. इथपर्यंत अडचण नसायला पाहिजे. आता पुढच्या शब्दांकडे येऊ. हे दिसतेत का शब्द, थांबा थोडं वरी लिहितो मी. छोट्या मित्रांना फार आवडत असेल हा शब्द, कार्टून. कसं वाचणार याला, कार्टून. तुम्ही वाचा तुम्ही कार्टून असंच वाचलं ना, ठीक आहे. आता कार जाऊ द्या घरी, कार घरी जाऊ द्या. आता फक्त एवढ्या शब्दावर लक्ष द्या. हे काय झालं, टून. कार्टून मधलं कार गेली घरी, आता काय राहिलं, टून. मग आता टून मध्ये आता याचं करू ऑपरेशन, आपण टूनचं करू ऑपरेशन. हे जे टी आहे याच्यासाठी आपण ट घेतलं, शेवटचं जे एन आहे त्याच्यासाठी आपण न घेतलं. मग आता राहिलं काय मध्ये, हे डबल ओ राहिले, बरोबर. आणि आपण ज्यावेळी मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्स्क्रिप्शन करायला शिकत होतो, म्हणजे लिप्यंतर करायला शिकत होतो, ते नाही का मागली आपण शब्द बघितले होते सुरुवातीला, तर त्यामध्ये आपण असं म्हणलो की मराठीत जर समजा दीर्घ उ असला म्हणजेच दुसरा उकार असला तर डबल ओ घ्यायचं आणि पहिला उकार असला तर यू घ्यायचं, आपण जे म्हणलो होतो. मग त्या हिशोबानंच तुम्ही याचा उच्चार केला ना, ट घेतलं टीचं, डबल ओ म्हणून दुसरा उकार दिला आणि एनचं काय घेतलं, न घेतलं. आणि मग ह्याला तुम्ही वाचलं टून, ह्याला काय वाचलं, टून. मग आता तसंच तुम्हाला मी या अगोदरच्या काही इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये हेही सांगितलं होतं की समजा ROD असलं तर त्याला आपण रॉड वाचणार, ह्याला काय वाचणार, रॉड वाचणार. त्याचबरोबर COT असलं तर ह्याला कॉट वाचणार. त्याचबरोबर COD असं जर असलं तर तुम्ही त्याला कॉड वाचणार. कसं वाचणार, कॉड वाचणार. इथपर्यंत अडचण नाहीये. आता विचार करा की या कॉडमध्ये मी ई टाकला, कॉडमध्ये मी काय टाकला, ई टाकला. तर आता हा ई सायलेंट आहे, हा ई सायलेंट आहे. उच्चाराच्या दृष्टीने हा टाकला काय नाही टाकला काय असं तुम्हाला वाटू शकतं, कारण हा सायलेंट असतो. पण तसं नाही. हा जरी सायलेंट होत असला तर त्याची दोस्ती कोणासोबत आहे, स्वर असल्यामुळं स्वरासोबत आहे. तो या ओ या स्वरांना काय म्हणतो की हे बघ, मी जरी इथं सायलेंट असलो तरी स्वर म्हणून माझा उच्चार करण्याचा मला हक्क आहे. मग मी जो उच्चार करण्यासाठी जेवढा मला वेळ लागणार होता तेवढा वेळ मी तुला देतो, तेवढा वेळ मी तुला देतो, तू माझा दोस्त आहे म्हणून, बरोबर. मग तो ई काय करतो, तो स्वतः जरी सायलेंट असला तरी त्याचा उच्चार करण्याची जी त्याच्याकडे पॉवर आहे तर ती पॉवर कोणाला देतो, ओला देतो. आणि मग त्यानं काय झालं, हा जो ओ या ओचा उच्चार इथं कसा होत होता, शॉर्ट होत होता. कसा होत होता, शॉर्ट होत होता. तर या ईच्या पावरमुळं आता या ओचा उच्चार आपण दीर्घ करणार, याचा उच्चार आपण दीर्घ करणार. म्हणजे आता याला कॉड नाही म्हणणार आपण, ह्याला कोड म्हणणार, याला कोड म्हणणार. आणि मी तुम्हाला या अगोदरच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की समजा ओ आहे, याचा शॉर्ट आणि लॉंग असे या सर्व 5 लेटरचे मी तुम्हाला उच्चार होतात हे सांगितलं होतं. जसं ओचा शॉर्ट उच्चार झाला ऑ, लॉंग उच्चार झाला ओ. ईचा शॉर्ट उच्चार झाला ए, लॉंग उच्चार झाला ई.
आयचा शॉर्ट उच्चार झाला ई, लॉंग उच्चार झाला आय. हे बघितलं होतं आपण. त्या स्वराचा लॉंग उच्चार आपण त्याच वेळी म्हणलो ज्यावेळी तो स्वतःचं नाव घेतल्यासारखा उच्चार करतो, हे आपण बघितलं होतं. आता हे सगळा पसारा मी तुम्हाला का सांगत असेल बरं? आपल्याला शिकायचं तर ये आहे, तिथवर जायचं आहे आपल्याला, पण पद्धतशीर जायचं आहे. पुन्हा जिंदगीत विसरले नाही पाहिजे म्हणून तिथवर जायला थोडा वेळ लावतो मी. हा शेवटचा जो सायलेंट ई आहे तो त्याच्या उच्चाराची ताकद या ओला देतो, म्हणून या ओचा उच्चार दीर्घसारखा करतो. इथपर्यंत अडचण नाही. आता मी माझ्या शब्दाकडे येतो. जसं कोड लिहिलं होतं का नाही तसं हा शब्द लिहिलाय मी आता. टोन. काय लिहिलाय? टोन. मग सेम हा ई सायलेंट आहे तो त्याची ताकद याला देतोय, पॉवर याला देतोय ओला. त्यामुळं हे जसं आपण ई येण्यापूर्वी COTला कॉट वाचत होतो किंवा CODला कॉड वाचत होतो, तसं जर इथं ई नसतं तर या TONला आपण टॉन वाचलं असतं. काय वाचलं असतं? टॉन वाचलं असतं. पण ई आहे ना, मग या ईनं काय केलं? या ओला दिली पॉवर, या ओला दिली पॉवर. मग हा आला फुल पॉवरमध्ये. आता हा झाला दीर्घ. आता तो स्वतःचं नाव घ्यायला लागला, स्वतःचं नाव घ्यायला लागला. मग कसं झालं? ते ओ म्हणायला लागला. तो ओ म्हणायला लागला. टी साठीचं ट घेतलं, ओला ईनं पॉवर दिली म्हणून तो सुद्धा स्वतःचं नाव घ्यायला लागला, ओ म्हणायला लागला. आणि एन बिचारा आपलं त्याचं नाव घेतोय, न म्हणतोय तो. मग आता हे दोघं सगळ्यांचं मिळून काय झालं? टोन हा शब्द तयार झाला. टोन हा शब्द तयार झाला. इथपर्यंत काय अडचण नाही. चला आता खरी मी काय झालं, आता एवढंच आहे, इथवरच. बघा आता आम्ही शब्द लिहितो असा. आता कसं वाचणार याला? जर तुम्ही फक्त मराठीचं लेक्चर बघितलं असतं पहिलं, मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्स्क्रिप्शन करायचं आहे ना, आपण बघितले ना मराठीचे शब्द इंग्लिशमध्ये लिहिले होते आपण, तेवढंच बघितलं असतं तर तुम्ही ह्याला म्हणले असते टुनी, फार फार तर म्हणले असते तुनी, बरोबर. पण तुम्ही मागचा सगळा पसारा आता शिकत आलेले हळूहळू. मग यानंतर आताच तुम्हाला उदाहरणं दिले मी, हे सगळे उदाहरणं दिले की शेवटचा जो सायलेंट ई आहे तो त्याचा जो जातभाई आहे, म्हणजेच काय, त्याच्या प्रकारातला जो कोणी फोनिम आहे, ध्वनी आहे, म्हणजेच स्वर आहे. हा स्वर असल्यामुळं दुसऱ्या स्वराची भेट घेतो, त्याला फोन लावतो. मी तर सायलेंट आहे पण आमचा आवाज म्हणून तू आमचा आवाज पोहोचव तिथपर्यंत, असं तो म्हणतो. आणि मग तो त्याची उच्चार करण्याची पावर त्याच्या दुसऱ्या मित्राला देतो, स्वराला देतो. इथपर्यंत आपण या सगळ्या आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये बघितलं. मग आता जर हे ई नसता तर मराठी ट्रान्स्क्रिप्शनच्या नियमानुसार आपण जिथं यू असेल तिथं पहिला उकार घ्यायचा, जिथं डबल ओ असेल तिथं दुसरा उकार घ्यायचा, इथपर्यंत शिकलो होतो. त्या हिशोबानं तुम्ही त्याला टून म्हणले असते पण पहिला उकार घेऊन. ई जर नसता तर याला तुम्ही टून म्हणले असते पण पहिला उकार घेऊन, बरोबर आहे का नाही? पण आता मी हे सगळं आतापर्यंत जे सांगितलंय तर ई आहे ना, ई तर आलेला आहे. मग तो त्याचं काम करणार आहे, त्याच्या मित्राला त्याची पॉवर देणार आहे आणि मित्र पॉवरमध्ये येणार आहे. पॉवरमध्ये आला की ते स्वतःचं नाव मोठ्यानं घेणार आहे. आणि नाव घेतल्यामुळं आता याचा उच्चार तुमच्यापैकी काही जणांना कसा वाटतो? काही जणांना वाटत असेल ट्यून, काही जणांना वाटत असेल ट्यून, तर काही जणांना वाटत असेल टून. काही जणांना कसा वाटतो? ट्यून. आणि काही जणांना वाटतो टून. कारण तुमचं काय ठरलंय की बाबा या ईच्या पॉवरमुळं हा जो आपण रस्व उकार घेणार होतो ह्याला आपण दीर्घ उकार करू. मग टू चा पहिला उकार लेण्याऐवजी आम्ही काय करू, ह्याला दुसरा उकार देऊ सायलेंट ई मुळे. आणि याचा उच्चार कसा म्हणू? टून म्हणू. कसा म्हणू? टून म्हणू. मग आता मला सांगा, तुमच्यातले किती जणांना असं वाटतंय की ट्यून बरोबर आहे? बर. आणि किती जणांना असं वाटतंय की टून बरोबर आहे? बर. आता मी माझं सांगतो. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की TUNE याचा उच्चार आपण ट्यून करायला पाहिजे ते ब्रिटिशांच्या म्हणजेच रिसिव्ड प्रोनाउन्सिएशनच्या बाजूचे आहेत. कुठल्या बाजूचे आहेत? ब्रिटिशांसारखं ते प्रोनाउन्सिएशन करतात. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की याचा उच्चार टून करायला पाहिजे ते अमेरिकेच्या बाजूचे आहेत.
कोणाच्या बाजूचे आहेत? अमेरिकेच्या बाजूचे आहेत. मी कोणाच्या बाजूचा? मी तुमच्या सगळ्याच्या बाजूचा. बरोबर आहे का नाही? आता या सगळ्या शब्दावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की यू IPA मध्ये याचा सिंबल कधी तुम्हाला असा दिसेल. हा जो ऱ्हस्व उकार होता म्हणजे पहिला उकार होता. तर याच्या पुढं असं विसर्गसारखे 2 टिंब दिल्यावर याचा उच्चार आपण कसा केला? तर दीर्घ उकारासारखा केला, म्हणजे दुसऱ्या उकारासारखा केला. तर हे करत असताना मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता हे ट्यून या शब्दाचा उच्चार टला य जोडलं, उकार दुसराच दिला, काही अडचण नाही. उकार तर इथं दुसराच आहे, पण इथं समजा आता हे आहे रिसिव्ड प्रोनाउन्सिएशन म्हणजे ब्रिटिशांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि जनरल अमेरिकन प्रोनाउन्सिएशन म्हणजे अमेरिकेतल्या लोकांच्या उच्चारानुसार. तर याला तुम्ही ट्यून म्हणलात आणि याला टून म्हणलात तर काय फरक होतो? मी तुम्हाला सांगितलं. ट्यून म्हणलात तर तुम्ही ब्रिटिशांच्या बाजूचे, टून म्हणलात तर तुम्ही अमेरिकेच्या बाजूचे. ठीक आहे. मग आता इथं जे टून आहे यामध्ये य आलेला आहे. यामध्ये ब्रिटिशांनी काय केला? य जोडलेला आहे. बाकी उच्चारामध्ये विशेष काही फरक नाहीये. तर इकडं य त्यांनी जोडलेला आहे इंग्रजांनी, अमेरिकेवाले त्याच्यामध्ये य जोडत नाहीत. इथपर्यंत काय अडचण नाहीये. तर ह्याच्यातून आपल्याला शिकायची एवढीच गोष्ट आहे की ज्यावेळी आपण मराठीतून शिकलेलो आहेत सगळे, बरोबर. तर या दोघांपैकी आपण यांच्या बाजूचे आहेत, कारण 150-200 वर्ष आपल्यावर राज्य केलंय. तर हे यांची भाषा बोलायला आपल्याला सोपं जातं, किंवा यांची भाषा जगात जास्त ठिकाणी बोलली जाते, म्हणून आपण ही शिकतोय. बरं, आता बघा. तर इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे इथं य सारखा आपण उच्चार करतोय. कशाचा करतोय? तर आत्तापर्यंत आपण म्हणलो की पहिला उकार जर असला तर त्याचा थोडा वेळ आपण ऊ सारखा उच्चार करतो, आणि दुसरा उकार असला तर जास्त वेळ करतो. इंग्रजांनी त्यात पुन्हा नवीन काय काढलं ते समजा. आता बघा, याचा उच्चार टून, याचा उच्चार टून. थोडा आणखी लांब घेतलं तर टून. इंग्रज काय म्हणले? ट्यून. इंग्रज काय म्हणले? ट्यून. तर आता याची सवय आपल्याला लावा लागेल, कारण या ट्यूनमध्ये सुद्धा य आहे, आणि आपण शिकतोय काय? य शिकतोय. पुढे चालून आपल्या वेगवेगळ्या स्पेलिंग कॉम्बिनेशनचा उच्चार यू सारखा झालेला मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून हे इथपर्यंत आणण्याचं माझं उद्दिष्ट आता सफल झालेलं आहे. बरोबर. आता काय अडचण नसायला पाहिजे. तरी एकदा मी ब्रीफ करतो सगळं, आपण एकदा सगळे नियम पुन्हा एकदा बघू, शॉर्टमध्ये बघू. काय काय लक्षात येणं गरजेचं होतं इथं? पहिला मुद्दा, तालव्य या प्रकारामध्ये आपण य हा जो ध्वनी आहे याचा समावेश केला. याचा IPA मध्ये जे सारखा सिंबल असतो हेही सांगितलं, आणि IPA मध्ये हा सिंबल हे कशावरून लक्षात येणार आहे? तर 2 फॉरवर्ड स्लॅश म्हणजे अशा तिरप्या रेषा पुढं उजवीकडे झुकणाऱ्या. तर याच्यामध्ये जर जे दिलेला असला तुम्हाला, तर याला चुकूनही तुम्ही जे म्हणायचं नाही, याला य म्हणायचं, याला य म्हणायचं. ही एक गोष्ट बघितली. त्यानंतर मराठीतल्या य या ध्वनीसाठी इंग्लिशमध्ये आपण वाय लिहितो, इथपर्यंत अडचण नव्हती. अनियन सारख्या शब्दामध्ये, मिलियन, बिलियन सारख्या शब्दामध्ये आय जरी असलं तरी उच्चार य सारखा होतो, इथपर्यंत अडचण नव्हती. आणि नंतर ट्यून या शब्दामध्ये याला आपण मराठीच्या दीर्घ उकारासारखं टून असं जर म्हणलो तर आपण अमेरिकेच्या बाजूला जातो. आणि आपण शिकताना रिसिव्ड प्रोनाउन्सिएशन शिकत असताना आपल्याला याला टून न म्हणता ट्यून म्हणावं लागतं. तर ट्यूनमधल्या यू सारखा बऱ्याच शब्दामध्ये उच्चार झालेला आपल्याला पुढे बघायचा आहे. इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. बरोबर. चला, बघा आता थोडे काही नियम आहेत बघा. तर नियम पहिला बघायचा, य हा ध्वनी साधारणतः दीर्घ उ किंवा ओ पूर्वीच य हा ध्वनी इंग्लिशमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो. उ किंवा
ओ. आता या ऊचा उच्चार ब्रिटिश कसे करणार आहेत? यू सारखा करणार आहेत. कसा करणार आहेत? यू. जसं युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी अशा पद्धतीनं. किंवा ब्युटी, ब्युटी याच्यामध्ये कसा उच्चार करणार त्याचा? यू, य युक्त. ऊ नाहीत म्हणणार तर यू म्हणतात ते. बघा काय नियम आहे? सिंपल. पहिला नियम काय? तर य हा ध्वनी साधारणतः ऊ किंवा यू आणि ओ पूर्वीच आपल्याला आलेले बघायला भेटतात. आणि यांच्या उच्चारामध्ये जो बेसिक फरक आहे तोही आपण बघितला. काय सांगितलं? तर टून या शब्दावरूनच घ्या. तर TUNE ला जर ट्यून असं आपण म्हणलो तर आपण ब्रिटिशांच्या बाजूचे आहोत, आणि TUNE ला टून असं म्हणलो तर आपण अमेरिकेच्या बाजूचे आहोत असं आपण शिकलो. मग आता बघा हे शब्द पहा. ट्यून. काय? ट्यून. ब्रिटिश लोक काय म्हणणार? ट्यून. अमेरिकन म्हणणार टून. अमेरिकन म्हणणार टून. न्यू. काय? न्यू. NEW न्यू. न्यू म्हणजे नवीन. याला ब्रिटिश लोक वाचणार न्यू. न्यू. ह्याच्यात ये सारखा तुम्हाला साऊंड जाणवल. इथं पहा नू. कसं? नू. हे नंतर ड्यू. ड्यू म्हणजे दवबिंदू. ड्यू. हे वाचणार ड्यू. बघा हे IPA मध्ये सगळीकडे तुम्हाला जे दिसायला असेल. आणि मी तुम्हाला काय सांगितले? हे दोन फॉरवर्ड स्लॅशच्या मध्ये ज्या ज्या वेळी तुम्हाला जे दिसेल त्याला तुम्ही जे म्हणायचं ना य म्हणायचं. मग हे झालं ट य उ न. ट्यून. ट्यून. न्यू. ड्यू. हे बघा रिझ्यूम. काय? रिझ्यूम. रिझ्यूम. आणि अमेरिकेवाले काय म्हणणार? रिझ्यूम. काय म्हणणार? रिझ्यूम. आणि इंग्लिश लोक काय म्हणणार? ब्रिटिश लोक रिझ्यूम. रिझ्यूम. त्यानंतर बघा इन्थुझियाझम. कसं? इन्थ्यू. हे सगळे यच जोडणार आहेत. ब्रिटिश लोक य जोडणार आहेत. मग आता या इथं बघा इन्थ्युझियाझम. 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 इन्थ्युझियाझम ब्रिटिश लोक म्हणणार. इन्थुझियाझम अमेरिकन लोक म्हणणार. ठीक आहे, काय अडचण नसायला पाहिजे.